नमस्कार सगळ्यांना. प्रांशीच्या चॅनलवर सगळ्यांचं खूप स्वागत आहे. तर काही दिवसांपूर्वी प्रांशीने मला जिग्गू माव आणि बेडूक ही गोष्ट सांगितली. ती व्हिडिओ स्वरूपात मी तुमच्यासमोर प्रस्तुत करत आहे. गोष्ट छोटीशी आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. एक होती जिग्गू माव. एकदा ती शाळेतून घरी येत होती, तर रस्त्यात तिला डराव डराव असा आवाज आला. तिने इकडे तिकडे पाहिलं, पण तिला कोणीच दिसलं नाही. झाडावर पाहिलं तरी कोणी नाही. मग तिचं लक्ष तिच्या पायाकडे गेलं आणि बघते तर काय, तिच्या पायावर बेडूक बसला होता. ती बेडकाबरोबर गप्पा मारत घरी आली. बेडकाची आणि तिची छान मैत्री झाली होती. दोघे घरी पोचले. घरी पोचताच म्हातारीने दोघांना भॉक करून घाबरवले. ते दोघे खूप घाबरले. थोड्या वेळाने जिग्गू मावची आई आणि बाबा आले. ते दोघे बेडूक दादाला भेटले. दोघांना बेडूक दादाला भेटून खूप आनंद झाला. गोष्ट संपली. तर गोष्ट जर आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.